हॅलो मैत्रिणींनो, जय गजानन, श्री गजानन. आजच्या ब्लॉगमध्ये मी ज्योती तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. तर आपल्याला सकाळी जे मी तुम्हाला दाखवलं 2 साडी ब्लाऊज, त्याची डिलिव्हरी मी घरपोच केली व आता शॉपमध्ये आले. तर आपल्याला लगेच साड्या व ब्लाऊज आले. तर हे बघा, ही एक साडी मैत्रिणींनो, हे बघा, ही एक साडी, याच्यातलं पण ब्लाऊज काढायचं आहे. मी आल्या लगेच त्याचे फॉल वगैरे काढून म्हटलं तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करावा, म्हणून लगेच घेतला करायला. ही एक साडी आहे आणि हे त्याचं हा पदर आहे, हे ब्लाऊज पीस आहे. हे बघा किती सुंदर साडी आहे. हा पदर आहे आणि हे ब्लाऊज पीस आहे. ह्या 2 झाल्या व ही एक साडी अजून. हे बघा, ही पण खूप छान आहे, बनारसी सिल्क आहे. हे बघा, याचं पण पीस काढायचं आहे आपल्याला. खूप सुंदर अशा साड्या आहेत. हे बघा, याचा पीस पूर्ण प्लेन आहे आणि पदर पूर्ण भरलेला आहे. हे बघा मैत्रिणी, आणि साडी अशी आहे. साडी अशी आहे आणि एक मिनिट मी बघते ब्लाऊज कसं आहे. आपण थांबा एक मिनिट, बघूनच घेऊ पूर्ण. असा पदर आहे. साडीच खूप सुंदर आहे बघा मैत्रिणींनो, चौकनी चौकनी खाते व त्यामध्ये हत्ती गजलक्ष्मी. आणि ही साडी जरा वेगळीच आहे. मी थांबा एक मिनिट. हा, साडी पूर्ण भरलेली असल्यामुळे मी सकाळी दाखवलं होतं तसं पूर्ण साडी भरलेली असली का सिंपल सोबर ब्लाऊज येतं त्याला, तसंच हे बघा, हे ब्लाऊज पीस आहे आणि हे पदर आहे. तर बघा किती सुंदर अशी ही साडी, बघा त्या हत्ती तिच्यावर, बघा किती सुंदर आहे. तर 3 साड्या आपल्याला पिको फॉल करून द्यायच्या आहे. आणि परत अजून आपल्याला घरीच एक कस्टमर आलं होतं, तर मी ते पण दाखवते तुम्हाला की त्या ताईंनी एकाच घरातले आपल्याकडं किती ब्लाऊज टाकलेत ते. तर हे बघा मैत्रिणींनो, थोडक्यात असं येते कॅमेरा. तर हे बघा मैत्रिणींनो, हे जवळजवळ 2 मीटरचा कॉटनचा कापड आहे आणि दोघी बहिणी त्या जावा तर त्यांना एका कापडमध्ये 2-2 ब्लाऊज शिवून पाहिजे. तर हे पण 2 मीटर, हिच्यात पण 2 ब्लाऊज होतील आपले. हे बघा, हिच्यामध्ये पण 2 ब्लाऊज होतील. प्रत्येक कापड त्यांनी 2-2 मीटर दिलेला आहे आपल्याला. हे पण हे 1 मीटर आहे वाटतं, मी पण नाही बघितलं. हिच्यात 1च होईल कारण त्यांची तब्येत पण माझ्यासारखी हेल्दी आहे आणि त्यांची बहीण थोडी बारीक आहे. हे बघा, हे एक आहे मैत्रिणींनो, म्हणजे जवळजवळ आपल्याला किती ब्लाऊज आले आपण ते मोजूया. हे मापाला दिलंय त्यांनी. याची साडी, ही एक दुसऱ्या कस्टमरचं आहे पण त्याची साडी. हे बघा, हे पण त्यांचं हिच्यामधल्याच गठ्ठ्यामधलं ब्लाऊज आहे. तर हे बघा, हे किती सुंदर असं कापड आहे. आमच्या इथं पाकिजा म्हणून आहे, तर त्यामध्ये हे कापड बघा तुकडा 80 रुपयाला मिळालेला आहे.
तर बघा मैत्रिणींनो, त्या मावशींना याचं पूर्ण असं फुल साईजचं ब्लाऊज पाहिजे आणि इथपर्यंत अस्तर लावायचं आहे बाईला, कारण त्या वयस्कर आहे, नुसतं नेट घालू शकत नाही. तर हे बघा, हे ब्लाऊज शिवलं मी तुमच्यासोबत शेअर करते. हे ब्लाऊज इतकं सुंदर व सोबर दिसणार आहे. हे बघा किती सुंदर असं ब्लाऊज आहे बघा. हे बघा 80 रुपयाच्या मानाने खूप छान आहे. मी बघेल कापड मिळाला मटेरियलसाठी तर मी नक्की आणेल हा. हे एक ब्लाऊज आहे, पण याची साडी मला शोधावी लागेल, कारण हे पण 2-3 दिवस झाले अगोदर आलतं आणि मी तीच पिशवी घेऊन शॉपमध्ये आले. तर बघते मी आता हे याची साडी कुठं आहे, कारण सकाळीच त्यांचा फोन आला की ताई साडी ब्लाऊज झालं का म्हणून. तर आपण आता हे वरतीच ठेवू. तर हे बघा आपल्याला एकूण किती ब्लाऊज आले बघू आपण. 1 2 3, हे 3 आहेत. हे सेपरेट 3च होतील आणि हे 3 आहे. तर याच्यामध्ये 2-2 ब्लाऊज होतील, म्हणजे हे 6 आणि हे 3, 9 ब्लाऊज आपल्याला कंप्लीट शिवायचे. मला वाटतं अजून एक त्यांची पिशवी होती ब्लाऊजांची. कारण 12 ब्लाऊज म्हटलं तर त्या मावशी मला बघते मी घरी राहिली का काय, तर कारण मी पण शॉपमध्ये घाईघाईस आली, कारण ऊन पण खूप झालेलं आहे आता. आणि आमच्या इथं अहिल्यानगरला खूप ऊन पडतं. तर तुमच्या इथं पण उन्हाळा कसा आहे ते नक्की शेअर करा मैत्रिणींनो मला. तुम्ही उन्हाची काळजी कसं घेतात ते पण सांगा. मी तर सनकोट घालून, गॉगल लावून, डोक्याला पूर्ण स्टोल बांधूनच घराच्या बाहेर पडते व जास्तीत जास्त सब्जा पाण्यामध्ये टाकून पिण्याचा प्रयत्न करा, म्हणजे कसं उन्हाची तुम्हाला बाधा होणार नाही व आरोग्य पण तुमचं चांगलं राहील. धन्यवाद. जय गजानन.